यांचा आगमन झालेलं आहे. त्यांचे स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 10 मिनिटाच्या आत 2 षटकं फेकायचे आहेत, अन्यथा कोणताही संघ असो त्याला पेनल्टी दिली जाईल. आम्ही ते टायमर सेट करतो आता. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच संकेत भोईर. गोटीराम भाग्यवंत यांच्या शुभ हस्ते संकेतला मॅन ऑफ द मॅच. इकडे इकडे काका खाली इकडे इकडे बोल रे लो जास्त काल बोल ना ये इकडे मतलब नको दिसता झाली उशीर झालास तर 17 तारखेला खेळवण्यात येईल. गेम ऑन करायचे. नवीन बोल आपल्याकडे ऑप्शन आहे ना मित्राला 17 तारखेला ना प्लस फटाफट होतील. दिवस मोठा मॅच करू कस करू 14 नंतर दिवस मोठा होतो. गेम ऑन. पहिला चेंडू देवासाठी. पहिला चेंडू पायावरती आदळला होता. एक धाव जोर खूप फास्ट केली आहे. दुसऱ्या धावचा प्रयत्न, परंतु करण मत कुठेतरी सांगतायत देवाला. 10 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटकं कंप्लीट करायचे आहेत. दोन्ही संघनायकांनी याची नोंद घ्या. 10 मिनिटांमध्ये तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत, अन्यथा जो निर्णय असेल तो तुम्हाला दिला जाईल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा अक्रॉस द लाईनने मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. दोन्ही बंधुराज एकीकडे स्ट्राईकला करण. गोलंदाजी मार्क होती नयन. फुलटॉस बॉल आहे आणि मिस्टर आम्ही होते खराब क्षेत्ररक्षण दाखवताना इथे. आणि दक्ष खूप वेगाने आली चेंडूवरती. एक धाव. श्री मळंगट क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनुसार जे काळेश्वर क्रिकेट संघ आयोजित श्री मळंगट चषक 2025 भव्य दिव्य अशी स्पर्धा याच मैदानावरती 17 आणि 18 प्रवेश फी असणारे 6,000 रुपये. प्रथम क्रमांक 40,000, द्वितीय क्रमांक 20,000. उत्कृष्ट फलंदाज कूलर, उत्कृष्ट गोलंदाज कूलर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक स्पोर्ट्स शूज. त्याच्यानंतर मालिकावीर एक सायकल असणारे. जर या स्पर्धेमध्ये कोणाला भाग घ्यायचा असेल तर प्रवेश फी 6,000 रुपये आहे. मच्छिंद्र भाग्यवंत, देवेंद्र भाग्यवंत, हेमंत भोईर, नैतिक भोईर. यावेळेस मात्र चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वर्ण चेंडू सीमा रेषा बाहेर. षटकार. बॉल देवासाठी ऑन साईडला खेळताय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. आउटफील्ड थोडीशी खराब आहे, त्याच्यामुळे चेंडू अडवला गेलाय आणि खराब थ्रो फेकलेला इथे. महेश भाग्यवंत वारंवार अशा चुका घडत नाहीयेत, परंतु एखादी चूक खूप मोठी पडू शकते. षटक क्रमांक पहिलं संपन्न. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या वरती 10. नवीन गोलंदाजी मार्कवर जय. एक उंचविरा गोलंदाज अंबेगाव एंड करणं. चांगल्या प्रकारची गोलंदाजी. यावेळेस मात्र हलक्या सगळं जोडला. जज केलं. मिस टायमिंग आहे, परंतु चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आणि प्रेक्षकांनी कॅच पकडले. खेळाडूंनी
पुढचा बॉल असेल हो. करणसाठी जय. यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा होता परंतु पंच आम्हाला दर्शवत आहेत खराब बॉल. अतिरिक्त धाव. धावशीच्या बाहेर असला चेंडू. वाईट बॉल. अतिरिक्त धाव. धावफलक पुढे सरकतंय. जास्तीत जास्त धावा कुटाव्या लागतील. करण मात्र 2 षटकांचा सामना आहे. 2 षटकाच्या सामन्यामध्ये जास्तीत जास्त धावा कुटाव्या लागतील. यावेळेस मला मोठा फटका खेळताय मिस्टानिस आणि केतन तिथे आहेत पण त्यांच्या अवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. जयवरती आता हल्ला चढवला गेलाय. करण 2 षटकार आलेत. यावेळेस मात्र लाखांमध्ये फेकला होता पण पंचांना दर्शवतात कुठेतरी बाहेर असेल बॉल. धावष्टीच्या खराब चेंडू. अतिरिक्त धावसंख्येने धावफलक पुढे धावा लागल्यात त्या 24 धावा. चला फास्ट केलायचं थोडं. जय मात्र कुठेतरी लाईन भटकत असताना यावेळेस मात्र हलक्याशा त्याच्याकडे फक्त दिशा दिली असे तसे चेंडूवरती येतील परंतु चेंडू मात्र थांबणार आहे. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 18 आणि 2 वाईट 20. गोष्टी 11 कमबॅक करत असताना 3 मधून 2 सामने जरी पराभव झाला असेल तरी पण एक सामना मात्र जिंकला आणि दुसरा सामना चालू पुन्हा त्या दिशेने चेंडू फिरकवण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता होते. अप्रतिम गोलंदाजी. यावेळेस मात्र पुणे डाऊनसाईडला फिरकावून दिलाय. हरीश भाग्यवंत खूप जोराने चेंडूवरती आहेत पण चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. आणि जयेश भाग्यवंत यांचं शुभागमन आमच्या व्यासपीठावरती. कट्टर MSD फॅन. पुढचा बॉल फुलटॉस बॉल आहे पुन्हा त्याच दिशेने हरीश भाग्यवंत चेंडूवरती आहेत. एका हाताने चेंडू उचललाय आणि यावेळेस मात्र फलंदाज मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये बाद होईल. षटक क्रमांक 2 संपन्न होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाखवली 35 आणि जिंकण्यासाठी 36चा टार्गेट.
एक्सप्रेस आंबेगावची आणबाण शान सुंदर मात्र बिंजोरच्या गुलालाचा मानकरी खूप कमी वेळामध्ये खूप नाव कमावलंय सुंदरने मालकाचं. चला गेम स्टार्ट करायचंय कारण फास्ट केलायचंय. टायमर तुमचा इथे सेट केला जाईल. आणि ब्लॉक हॉल मध्ये फेकला होता चेंडू. पूर्णपणे बांधून ठेवण्याचं काम केलंय मात्र मच्छिंद्रला. प्रति हल्ला करावा लागेल. 11 चेंडू आणि 36 धावाची गरज अजूनही. आणि नाणेफेकीचा कौल होते इथे. कोयता 11ने नाणेफेकी जिंकली आणि निर्णय असेल आता आपली ना कोणची क्वालिफाय झाले मोर्यावाला मोर्यावाला पण झाले 2 झाले. त्यांची जिंकल तर तू आता परत चिट्ट होती. पुढचा बॉल करणचा मच्छिंद्रसाठी मोठा फटका खेळतात. मिस टायमिंग आहे. त्रिलोक चेंडूवर झाले आणि मात्र खूप दुरून आले ते चेंडूवरती आणि वेल ट्राय केली आहे. गुड फिल्डिंग त्रिलोक. झेल जर पकडला असता तर काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. कोयता 11 टीमने नाणेफेकी जिंकून फिल्डिंग मात्र स्वीकारली आहे. फास्ट केला थोडं. पुढचा बॉल करण भाग्यवंतवरती पूर्ण जिम्मेदारी. आता मच्छिंद्र भाग्यवंताला कमबॅक करावं लागेल. इथनं सामना सोपा नाहीये. एका बाजूला मच्छिंद्र भाग्यवंत दुसऱ्या बाजूला करणला पाहू शकतो आपण. गोलंदाज करण आहे. ह्यावेळेस मध्ये पुन्हा मिस टायमिंग आहे. सुमित चेंडू खाली येते परंतु चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर जातो. चेंडू सीमारसीच्या पार. चौकार. चला फास्ट केला थोडा. वारंवार सूचना देतो आम्ही तुम्हाला. ह्यावेळेस माझा खोदून काढलाय चेंडूला सरळ दिशेने क्षेत्ररक्षक आहेत तिथे चेंडूला अडवतील फेकतील तोपर्यंत एकच धाव. मात्र पूर्णपणे बांधून ठेवले मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ साई 11 पाहू शकतो. मागच्या वर्षी चॅम्पियन आणि यावर्षी मात्र पूर्णपणे निराशाची आशा दिसत असताना कॅप्टन आणि संघ मालकाच्या चेहऱ्यावरती 8-28 समीकरण आहे. मोठा फटका खेळला. मिस टायमिंग शॉट आहे. क्षेत्ररक्षक चेंडू अडे ठेवंत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू सीमारेषा पार. षटकार. 6 धावा. भाई भाई में लड़त चल रही है यहाँ पर. बिग फाइट मैच दोनों भाइयों के बीच. यावेळेस मात्र पुन्हा एकदा त्या दिशेने वाढलेला चेंडू चेंडूवर त्यापर्यंत मिस टायमिंग होते. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला आणि पकडा कॅच आणि जिंका क्रिकेटची मॅच. मात्र ही चुकी तुम्हाला खूप मागात पडेल. अजूनही 6 चेंडू 20 धावांची गरज. चला फास्ट खेळायचंय. टीमअप करू नका. स्वप्नील तुम्हाला वारंवार सूचना देतोय टीमअप करू नका. फास्ट केला थोडा. कुणाल भाग्यवंत 4G का स्पीड रफ्तार. अप्रतिम गोलंदाजी कुणाल. पहिला बॉल
मच्छिंद्रसाठी मोठा फटका केलाय. चेंडू चाललाय मात्र यावेळेस बिग 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 लॉंग वे षटकार. आता कुणालवरतीच प्रेशर असणार असेल कारण पहिल्याच चेंडूवरती मच्छिंद्र भाग्यवंत आगमन केलंय आणि आदित्य भाग्यवंतांनी गुलाल घेतलाय आज. तुम्ही बोला जरा. पुढचा बॉल कुणालचा फेस करेल मच्छिंद्र. मोठा फटका येईल का ह्यावेळेस मात्र शॉर्ट टर्म पोल होता. प्रहार करायचा होता परंतु निर्धाव चेंडू. वन चान्स गोलंदाजावरती. मच्छिंद्रला मात्र आता इथनं जिम्मेदारी घ्यावी लागेल. यावेळेस मात्र मोठा फटका कनेक्ट करायचा होता. कुणाल कमबॅक करताय षटकार आल्यानंतर. पुढचा बॉल कुणालचा मच्छिंद्रसाठी आणि यावेळेस मात्र पंचनामा दर्शवत आहेत. खराब चेंडू अतिरिक्त धाव नो बॉल फ्री हिट असेल. पंचनामा दर्शवत असताना फ्री हिट मच्छिंद्रसाठी सुवर्ण संधी असेल. फ्रीचा बॉल संजीवनीचं काम करून देईल. एखादा मोठा फटका मात्र टीमला यावेळेस मोठा फटका केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. वन बाउन्स 4 धावा. कुणालवरती आता हल्ला चढवला गेलाय. 3 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. जेवढ्या धावा होतील तेवढ्या काढाव्याच लागतील. तुम्ही नका गांगरू थांबा देणार. तो गांगरू म्हणजे डायरेक्ट तिकडे बसले. याला बोलू काय भाई आमचे ना डायरेक्ट बॅटरी घालील तो. थोडा फास्ट खेळायचं. स्वप्नील जास्त टाइम देताय तुम्ही. 8 मिनिटं झाली आहेत तुमची. जर 2 मिनिटांमध्ये षटक नाही संपले तर तुमचा एक खेळाडू सर्कल मध्ये घेतला जाईल. यावेळेस मात्र उडवलाय चेंडूला आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार षटकार षटकार. त्याला इथं बोलाची लाईन गवसत नाही. स्कोर झालाय 33. अजूनही 2 चेंडू 3 धावेची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. स्वप्नीलच्या चेहऱ्यावरती थोडीशी नाराजगी पाहत असताना कारण भरोसा दाखवला होता कुणालवरती कारण मागच्या 2-3 सामन्यामध्ये कुणालने चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली होती परंतु स्वतःकडे अनेक ऑप्शन असताना सुद्धा कुणालवरती भरोसा दाखवला आणि भरोसा मात्र असक्षम ठरला. यावेळेस मात्र पुढे त्या स्टाईलने उडवलं चेंडूला. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. चला कोयता 11 फिल्डिंग लावून घ्या. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याच्या बॅट मध्ये तब्बल 29 धावा आल्या असा मच्छिंद्र ठरलाय मॅन ऑफ द मॅच. एकदा जोरात आलं होता मच्छिंद्र भाग्यवंतासाठी.